द न्यूज लाईन, अचूक वेधक. सीमेवर डोळ्यात तेल घालून गस्त घालायची, देशाच्या शत्रूला दहशतवाद्यांना ठेचायचे आणि गावाकडे परतल्यावर तिथले थरारक अनुभव सांगून सैन्य दलाबाबत इतरांच्या मनामध्ये आदराची, प्रेमाची भावना निर्माण करण्याबरोबर त्यांची उत्सुकता देखील शमवायची. सैन्य दलाकडे इतरांना आकर्षित करायची. भारतीय सैन्य दलाविषयी सर्व भारतीयांच्या मनात आदराची, प्रेमाची भावना पाहायला मिळते. सैन्याविषयीची गाणी ऐकतानाही देशभक्तीने अंग अंग रोमांचित होत असते. अभिमानाने ऊर भरून येतो, तर कृतज्ञतेच्या भावनेने नेत्रांच्या कडा ओलावतात. अशी भावना सर्वच भारतीयांच्या मनी पाहायला मिळते. अर्थातच याला कारणही तसेच असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अविचलपणे देशसेवा व सीमा सुरक्षा करणारे सैन्य व त्यांच्या कामगिरीबद्दल तमाम देशवासियांच्या मनात कुतूहल असते. गावाकडं सुट्टीसाठी आलेल्या जवानांकडून आम्ही ते ऐकायला आतुर झालेलो असतो. लेफ्टनंट कर्नल निखिल फडके यांनीही गावाकडे सुट्टीसाठी आल्यानंतर आपले अनुभव कथन केले, तेही आचारसंहितेचे तंतोतंत पालन करून. कर्नल साहेबांच्या तोंडून चित्तथरारक असणाऱ्या आठवणी ऐकताना आपल्यातील स्फुल्लिंग चेतावे. आपल्यालाही घरातून देशसेवेसाठी कोणीतरी तयार व्हावे, आपल्याविषयी सर्वांच्या मनामध्ये आदर वाढावा, अशा पद्धतीची भावना निर्माण होते. आणि तीच भावना कर्नल निखिल फडके यांचे सीमेवरील अनुभव ऐकताना झाल्या वाचून राहत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर वायदंडेसह प्रमोद तोडकर, द न्यूज लाईन, नेरली, कडेगाव. फेब्रुवारी 2019 दुपारी साधारण 2:15ची वेळ होती आणि सीआरपीएफचा कॉन्वॉय परत चालला होता आणि सगळे ते बाहेर गेले होते ड्युटीला. ते परत चालले होते. 60 जण होते आणि एक जैश ए मोहम्मदचा एक ट्रक भरधाव वेगात आला. त्या कॉन्वॉयवरती त्यांनी तो चढवला आणि तो उडवला. तर त्या हल्ल्यामध्ये 60 जण आपले सीआरपीएफचे शहीद झाले. त्याच्यानंतर हलकल्लोळ उडला आणि निर्धार देशाने केला की आता ह्यांना अद्दल घडवली पाहिजे. आणि या पर्टिक्युलर प्रसंगानंतर निर्धार इतका जबरदस्त होता की पॅराडिम शिफ्ट ज्याला म्हणतात, की कारण 2016 मध्ये आपण ऑलरेडी सर्जिकल स्ट्राईक्स केल्या होत्या. तर त्याला घाबरून पाकिस्तानने ऑलरेडी काय केलं होतं की त्यांचे जे अतिरेकी आपल्या एलसीच्या जवळपास येऊन बसतात आणि नंतर ते आर्टिलरी शेलिंग सुरू करतात. आणि आर्टिलरी शेलिंग सुरू केलं की त्याच्या आडोशाखाली त्या अतिरेक्यांना आपल्या भूमीमध्ये घुसवायचा प्रयत्न करतात. तर ह्या सगळ्या गेम प्लॅन त्यांना माहिती होता आणि ते होऊ नये म्हणून आपण सर्जिकल स्ट्राईक केल्या. तर आता ते त्यांनी प्लॅनच केलं होतं पाकिस्तान की 60 सीआरपीएफची लोक शहीद झाली होती. त्यामुळे त्यांना माहिती होतं की आता हे करून करून काय करणार, हा तर अजून एक सर्जिकल स्ट्राईक करतील, अजून कुठला तरी तळ उडवतील. म्हणून हा प्रसंग व्हायच्या आधी त्यांनी जे पाकिस्तानकडनं ज्या एलओसी वरती जे त्यांचे ठाणी होती, लष्करी ठाणी, त्याच्यात जे अतिरेकी ठेवायचे त्या अतिरेक्यांना त्यांनी मागे नेऊन ठेवलं होतं आधीच. कारण आणि ही इंटेलिजन्स आपल्याला माहिती होती, आपल्याला माहिती झाली होती, कळली होती. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक करायचं नाही हे आधीच ठरवलं होतं आपण. कारण आर्मीमध्ये प्रत्येक म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये शिवाजी महाराजांचं रक्त आहे आणि गनिमी कावा हा आपल्या रक्तात आहे. तर पहिल्यांदा आपण ज्यावेळेला सर्जिकल स्ट्राईक केली त्यावेळेला आपला प्लॅन ओपन झाला. त्यामुळे दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक करायची नाही हे आधीपासूनच ठरलेलं होतं. पण नवीन काय करायचं आणि अद्दल कशी घडवायची हे ठरवण्यामध्ये 10 दिवस म्हणजे जेव्हा पहिल्यांदा हा हल्ला झाला त्याच्यानंतर कोणाचंच काही पॉलिटिकल किंवा आर्मी किंवा एअरफोर्स नेव्ही कोणीच काही बोललं नाही. कारण सगळी डिस्कशन्स चालली होती आणि माहिती काढणं चाललं होतं की काय यांचा गेम प्लॅन आहे, यांचे मास्टर माइंड किंवा प्लॅनर्स कुठे बसलेले, काय चाललंय. आणि सगळ्यांना ग्रीडवरती घेतलं. इस्रो झालं, सॅटेलाइट इमेजरी झाली, रॉ झाली, आर्मी इंटेलिजन्सची जी एक्सटर्नल विंग होते ते सगळेजण अधिकारी आले. अजित डोवाल आले, आर्मी चीफ, नेव्ही, एअरफोर्स सगळे आले, पंतप्रधान आले. आणि त्याच्यानंतर असा हा प्लॅन ठरला गेला 10 दिवसात की अशी अद्दल घडवायची की परत त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे इतक्या मोठ्या
प्रमाणामध्ये इतक्या लेवलवरती काही गडबड करायची. त्याच्यानंतर जेव्हा प्लॅन फायनलाइज झाला, सॅटेलाइट इमेजनरी आल्या, सगळ्या आल्या, त्याच्यानंतर ठरलं की बालाकोट नावाचा तिथे तो त्यांचा गड होता, खैबर पख्तूनवाला नावाचा, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर मधलाच तो भाग होता. 47 साली ज्या वेळेला नेहरू UN मध्ये गेले, ते थोडे आधी गेले, जायला नाही पाहिजे होतं. आपण पूर्ण काश्मीर जेव्हा जिंकला त्याच्यानंतर काही केलं असतं तरी चाललं असतं, पण त्यावेळेला तो जो भाग त्यांच्याकडे राहिला होता तिथेच बालाकोट नावाचा एक किल्ला आहे, उंच असा उंचाळलेला भाग आहे, आपली डोंगराई आहे साधारण तसा आहे. आणि तिथे जैश ए मोहम्मदचे आधी म्हणजे त्यांचे जे कमांडर्स होते त्या लेवलचे सगळे, आणि सगळे होते तिथे, कमांडर्स होते, त्यांचे ट्रेनर्स होते, आणि जो वर्क हॉर्स म्हणजे जे नॉर्मल अतिरेकी असतात ब्रेन वॉश करून, तर ते सगळे तिथे होते. आणि त्याची पिन पॉइंट इंटेलिजन्स आपण गोळा केली आणि ती व्हेरीफाय केली. आणि व्हेरीफाय कुठल्या लेवल पर्यंत केली, तर त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, त्या 2x2 किलोमीटरच्या एरियामध्ये मोबाईल सिग्नेचर किती आहेत हे सुद्धा आपण फाइंड आउट केलं. आणि ती मोबाईल सिग्नेचर जवळजवळ 300-350 पर्यंत आपण ते नोट केले होते. त्यामुळे आपल्याला 100% इंटेलिजन्स होती की तिथे अतिरेकी आहेत. पण ते सगळं झालं. फायनल प्लॅन कसा करायचा, तर प्लॅन त्यांनी थोडक्यात केला. 12 मिराज 2000 विमानं जी फ्रेंच कडनं आपण घेतली होती ती ठरवण्यात आली की ती वापरायची. आणि 12 पुलवामाचा बदला म्हणून, कारण पहिल्यांदा ज्या वेळेला 16 बिहारच्या ब्रिगेड हेडक्वार्टर्स मध्ये जाऊन त्यांनी त्या 9 आपल्या सैनिकांना मारलं, त्याच्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राईक्स केल्या 2016 मध्ये. सर्जिकल स्ट्राईक्स केल्यामुळे मग त्यांनी 60 जणांना मारलं होतं, त्यामुळे त्यांना माहिती होतं की आता हे असलं काहीतरी करणार. त्यामुळे ते अतिरेकी जे येऊन बसायचे आपल्या LCच्या जवळ ते त्यांनी ठेवलेच नव्हते, ते त्यांनी मागे ठेवले होते बालाकोट म्हणून. आणि ते अभिनंदनचं त्याच वेळेला त्याच्या दुसऱ्या दिवशी 26 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजता हा 15 मिनिटांचा अटॅक झाला. आणि त्याच्यानंतर इमिडिएटली दुसऱ्या दिवशी पाकिस्तानची 21 विमानं आली होती आणि आपली फक्त अटॅक करायला आली होती, आणि आपली फक्त 8च होती. आपली 2 MiG-21 होती, जॅग्वार्स होती आणि सुखोई 30 होती. कारण आपल्याला दोन्ही फ्रंटकडे म्हणजे 2 फ्रंट वॉर साठी आपण तयार होतो. कारण आपण असं एक्सपेक्ट करत होतो की चीन पण येऊ शकतो, म्हणजे त्यांना पाकिस्तानच्या मदत ती तयारी ठेवली होती. त्यामुळे वेस्टर्न बॉर्डरवरती 8 विमान होती आणि असा आपला तो प्लॅन होता की त्यांना हे करा. आणि त्यांनी जवळजवळ 16 गायडेड मिसाईल्स फायर केली आणि एकही ते लागलं नाही. म्हणजे गायडेड मिसाईल्स पण असं नसतं की फायर अँड फॉरगेट जरी असलं तरी ज्या अँगलमध्ये ते विमानाचा जो विंग मधनं ते बाहेर पडतं तो एक्झॅक्ट यायला पाहिजे, तर ते फायर अँड फॉरगेट मेकॅनिझम काम करतं. म्हणजे कुठल्याही अँगलमध्ये तुम्ही फायर अँड फॉरगेट मिसाईल फायर केलं आणि ते टार्गेट हिट होईल असं नसतं. तर त्यांनी इतके मिसाईल्स फायर करून सुद्धा नाही झालं. आणि अभिनंदनला ह्या चान्स मिळाला. म्हणजे काही दोन्ही विमानांमध्ये काही कम्पॅरिझनच नाहीये. F-16 आणि MiG-21. MiG-21 आहे 1960 सालचं मध्ये मॅन्युफॅक्चरिंग, आणि F-16 हे आता अगदी जवळजवळ 5-8 वर्षापूर्वीच आहे. पण मग ह्याच्यामुळे पायलटचं ट्रेनिंग, त्यांची केपेबिलिटी, हे त्यांचा रिझॉल्व्ह हा लक्षात येतो की त्यांनी कसं ते टेकॉन, आणि त्याला ते लॉक करता आलं होतं F-16. आणि MiG-21 आणि F-16 पाडलं हे म्हणजे जगभरात त्याचं हे झालेलं की हे सगळे चकित झाले की असं कसं होऊ शकतं. म्हणजे इतके ऍडव्हान्स एव्हिओनिक्स, ते ट्विन इंजिन, हे सिंगल इंजिन, तरी सुद्धा त्यांनी त्याला ट्रॅक करून त्याला लॉक करता आलं आणि त्यांनी हे. आणि याला सोडायलाच आपण नंतर तुम्ही सगळे मुलाखती पाहिल्या होत्या, आपली ब्रह्मोस क्षेपणास्त्र तयार होती. जर अभिनंदनला सोडला नसता तर त्या भीतीने सोडलं, म्हणजे आपण ते एस्केलेटच केलं असतं. म्हणजे त्याला जर नसतं सोडलं तर पूर्ण ऑल अँड आउट आपली तयारी होती. विमानामार्फत जी मिसाईल डागली जातात तर विमान ज्या वेगात आहे त्याच्यापेक्षा मिसाईलचा वेग असतो का? हो, त्याच्या 10 पट वेग असतो. कारण परवा ते अझरबैजान अर्मेनियाचे युद्धाचे प्रसंग दाखवले ना, ड्रोन, त्यामध्ये विमानाने जे फायर करायचे मिसाईल ते विमानाच्या पेक्षाही वेगानं जायचे, विमानापेक्षा 10 पट वेगाने. कारण भारतवर्ष टीव्ही नाही, भारतवर्षभर असल्या बातम्या दाखवतात. बरोबर. ते अभिनंदनजींनी F-16 पाडलं काय, ते पाडलं त्यांनी, आणि त्याच्यानंतर मग ते क्रॅश झाले.
हो, त्यांनी पार्लिमेंटमध्ये इम्रान खाननी DGISPRनी कबूल केलं की आम्ही भारताचे 3 पायलट्स पकडलेत म्हणून, आणि त्यातले 2 पाकिस्तानचे F-16चे पायलट होते. हे त्यांना नंतर कळलं. त्यांना वाटत होतं की आम्ही भारताचं विमान पाडलं, पण आपलं फक्त MiG-21 होतं आणि MiG-21 सिंगल इंजिन आहे, त्यात एकटा अभिनंदन होता. आणि त्यांनी सांगितलं 3 पायलट आम्ही पकडलेत भारताचे म्हणून, आणि नंतर अचानक ते 2 पायलटचं काय झालं काही बोललेच नाहीत ते, कारण ते त्यांचेच होते. आणि ज्या अभिनंदनचं विमान पण हे झालं, अभिनंदनचं विमान क्रॅश झालं. अभिनंदनचं विमान, कारण LC क्रॉस केली त्यांनी. त्याचा प्लॅन होता की LC, त्याला माहिती होतं LC आपण क्रॉस करतोय, पण ते त्याला लॉक सोडायचं नव्हतं, कारण तो थांबला असता तर ते रेंजच्या बाहेर गेला असतं आणि ते निघून गेलं असतं. तर त्याला त्याचं थिंकिंग असं होतं की ते आपण लॉक करू, फायर करू आणि मग आपण परत येऊ. तर ते परत येताना ज्या वेळेला फायर केलं त्याच्यावरती, त्यावेळेला एक मिसाईल त्याला लागलं, तेव्हा तो विमान क्रॅश झालं. तो असला म्हणजे तो पॅराशूट म्हणून इजेक्ट केलं त्यांनी. क्रॅश व्हायच्या अगोदर उडी मारली जाते. इजेक्ट केलं ज्यावेळेला इंजिन फ्लेम आउट होतं, त्यावेळेला त्याच्यात बसून काही हे नसतं, त्यावेळेला ते इजेक्ट करतात. शिवाजी महाराजांची आठवण की शिवाजी महाराजांनी त्यावेळेला एकाच पद्धतीने आपल्याला यश मिळालेलं आहे, तर त्याच पद्धतीने 4 युद्ध कधी केले, 2 प्रत्येक युद्ध किंवा प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. तर तो बघायचा विषय बोलणार. बरं, आता आणखी विचारायचं म्हणजे असं, आता त्यांनी जे शूटिंग केलं, आता तुम्ही जे काही सांगत होता आम्हाला निश्चित अभिमान होता, बरोबर वगैरे, तर असं बोलायला मला परवानगी आहे का किंवा असं सांगितलं सरांनी परवा काय माहिती का की आमच्यामुळे सुद्धा बरं का एक्सपोज होऊ नये किंवा नाही, मी आता जे सांगितलं ते ओपन सोर्स आहे, ते ऑलरेडी बाहेर आलेलंच सांगितलं. हे मी गोपनीय माहिती म्हणजे कोण पायलट गेले, कुठला त्या पायलटची नावं काय होती, हे मी काहीच नाही. जाताना चुकून बरं त्यातून एखादं गैरकृत्य होऊ नये आणि मीडियात नाही सगळं बाहेर हे फक्त मी कुठल्या सोर्स मधनं कंपाईल करायचं ते माहिती होतं, म्हणून मला हे पटकन कंपाईल करून सांगता आलं. बाकी काही ऑनलाईन यांचं व्याख्यान ठेवलं होतं आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी. 6वीला एक प्रकरण आहे आपले परमवीर म्हणून मराठीचं, त्याच्यावर मला प्रश्न विचारायला लागले की संधी कुठल्या आहेत, काय आहेत. तर मग हे कर्नल साहेब मला भेटले आणि त्यांना विनंती केली. त्यावेळी आम्ही ऑनलाईन ठेवलं होतं. तर जवळजवळ आमच्याकडं गोव्यापासून मुलं जॉईन झालेली होती आणि प्रश्न उत्तराचा कार्यक्रम जवळजवळ अर्धा पाऊण तास चालला. एवढं छान सांगितलं माहिती, आकर्षण आहे. महिलांसाठी संधी, मुलींसाठी फार संधी आहे त्याच्यामध्ये. आता त्यांनी हे सांगितलं कुठलं ते आता विमान असं राफेल आता सुखोई 30 विमान फायटर एअरक्राफ्ट मध्ये मुलींना परमिशन आहे. आणि काय चाललंय, कुठनं नक्की हल्ला होणार आहे किंवा काय होणार आहे, कारण नॉर्मल हे रुटीन ट्रेनिंग आपलं चालू असतं. फक्त आता त्यांचं लक्ष आलं की हे थोडं वाढलंय ट्रेनिंग, बास एवढंच. आणि काश्मीरच्या बाजूनी सुद्धा ट्रेनिंगच्या नावाखाली, आणि ते सांगायला लागतं इंटरनॅशनल एअरलाईन्सना पण इंटिमेट करावं लागतं, काही वेळा ते बंद ठेवावं लागतं. त्याप्रमाणे ते आपण सगळं फॉलो करत राहिले. 12 मिराज विमानं ठरवली, त्यातली 6 मिराज विमानांना मेन टार्गेटची इन्फॉर्मेशन देण्यात आली आणि त्यांना त्यांच्याकडे इस्रायलहून आपण घेतलेले स्पाइस बॉम्ब्स नावाचे बॉम्ब्स होते. तर ते मिसाईल्स मध्ये त्यांना टेरेन गायडन्स त्याच्यामध्ये असतं आणि त्याच्यामध्ये GPS फीड करण्याची सोय असते. आणि त्याला बरोबर त्याचे कोऑर्डिनेट्स आपण फीड केले आणि किती लेवलवरती 50 सेंटीमीटर 50 बाय 50 सेंटीमीटरची अॅक्युरेसी मधली इंटेलिजन्स आपण त्यावेळेला गॅदर केली. म्हणजे त्या एरियामध्ये सुद्धा कोण आहे, कारण आपल्याला क्लिअर हे हवं होतं की त्यांच्या म्हणजे हे युद्ध पाकिस्तानच्या नॉर्मल सिव्हिलियन्स विरुद्ध नाहीये किंवा इव्हन पाकिस्तान आर्मी विरुद्ध नाहीये. आणि पाकिस्तानच स्वतः सारखं रडगाणं गातो UN मध्ये की आम्हालाच टेररिझमचा सगळ्यात जास्त धोका आहे, आम्हीच त्याच्यापासून आम्हाला त्याचा त्रास होतोय. मग तुम्हाला त्रास होतोय ना, मग आम्ही मारतो त्यांना. म्हणजे ही आपली हे होती, आपला हा ऍटिट्यूड होता, ही आर्ग्युमेंट होती, हे दाखवायचं होतं आपल्याला. तर 6 मिराज विमानं, 6 स्पाइस बॉम्ब्स, आणि त्या बॉम्बचं वैशिष्ट्य असं होतं की तो बॉम्ब फायर झाला की तो 2 फूट म्हणजे 2 ते 3 फूट कॉन्क्रीट मधनं आत जातो. 1000 डिग्री टेम्परेचर निर्माण होतं त्यावेळेला आणि जो आजूबाजूचा ऑक्सिजन पूर्ण तो खेचून घेतो आणि प्रचंड प्रमाणामध्ये हीट निर्माण होते आणि त्या हीटमध्येच तुम्ही जो कोण त्या परिसरामध्ये असेल तो भस्मसात होतो, म्हणजे जळून जातो. म्हणजे प्रचंड
डिस्ट्रक्टिव्ह असे बॉम्ब्स आहेत, पण फक्त एक प्रिसिशन गायडेड बॉम्ब्स असल्यामुळे काय होतं, जिथे आपण बॉम्ब टार्गेट करून मारतो आणि जिथे तो एक्सप्लोड होतो फक्त तो एरिया उद्ध्वस्त होतो, म्हणजे आजूबाजूचं आपलं जे कोलॅटरल डॅमेज म्हणतात ते खूप कमी प्रमाणामध्ये होतं. तर असे हे 6 बॉम्ब्स आपण निवडले आणि त्या मिराजेसना जबाबदारी देण्यात आली. त्याच्यानंतर अजून 6 विमानं होती. त्या 6 विमानांना 2 विमानांना इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, म्हणजे आता पाकिस्तानकडे काही रडार्स आहेत, काही विमान आहेत की ज्याच्यामुळे ते आपलं कम्युनिकेशन जॅम करू शकतात किंवा आपण जे मिसाईल फायर करतो त्याच्यामध्ये ते काही बिघाड आणू शकतात. तर ते टाळण्यासाठी म्हणून अँटी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर निसज्ज अशी ती 2 विमानं होती. तर त्या 2 मिराज विमानांना ती कामगिरी देण्यात आली आणि उरलेली जी 4 मिराज विमानं होती त्यांना अँटी पेनिट्रेशन किंवा पाकिस्तानने प्रतिहल्ला केला तर त्यांना हरवण्यासाठी म्हणून ती गाईड्स म्हणून असतात, तर त्यांना ते टास्किंग देण्यात आलं. म्हणजे जी 6 मिराज विमानं होती ज्यांचा प्रायमरी टास्क होता बालाकोट उद्ध्वस्त करायचा, ते त्यांनी व्यवस्थित उद्ध्वस्त करावं आणि परत यावं. हे सगळं प्लॅनिंग झालं, प्रॅक्टिस झाली, फायनॅलिटी झाली आणि वेळ सुद्धा त्यांनी ठरवली की पहाटे 3 वाजताची. म्हणजे पहाटे 3 वाजता कोणीही जरी असलं तरी तो झोपलेला असतो, फक्त तो जे गार्ड असतात ते जागे असतात आणि बाकी जनरली सगळे पहाटे 2:30 ते साधारण 3:30 पर्यंत कोणी हलत नाही. त्यामुळे मॅक्सिमम टार्गेट आपल्याला तिथे, मॅक्सिमम अतिरेकी तिथे आपल्याला मारायचे होते म्हणून ही वेळ निवडण्यात आली. ग्वालियरमधनं 6 विमानं टेक ऑफ, ही 12 विमानं ग्वालियरमधनं टेक ऑफ झाली आणि यांची प्रॅक्टिस चालली होती. राजस्थान, जैसलमेर, पठाणकोट इथे ह्यांचे प्रॅक्टिस चालली होती, विमानं हवेत होती आणि त्याच प्रॅक्टिसचा भाग म्हणून हे दर्शवण्यासाठी म्हणून, पण हे ऍक्च्युअल मिशन होतं. ग्वालियरमधनं 12 विमानं टेक ऑफ झाली मिराज आणि ती सरळ उत्तरेकडे गेली. उत्तरेकडे गेली म्हणजे हिमाचलकडे गेली, म्हणजे जिथे त्यांना जायचं होतं तिथे गेली नाही, हिमाचलकडे गेली. हाच प्लॅनचा एक भाग होता. हिमाचलमध्ये गेल्यावरती तिथे हिमालय सुरू होतो, जिथे हिमालय सुरू होतो तिथून ते डावीकडे वळले आणि जवळजवळ 20,000 फुटावरती त्यांना एअर टू एअर रिफ्युलिंग देण्यात आलं. म्हणजे पाकिस्तानमध्ये जायच्या आधी पूर्ण टॉपअप करण्यात आलं. म्हणजे काही इव्हेंच्युअलिटी आली, काही झालं, जास्त वेळ लागला, बाहेरून फिरून अरेबियन सी समुद्रावरनं यायला लागलं, तरी कुठलेही टार्गेट घेण्यासाठी ते सज्ज करण्यात आले. फ्युएल फुल करण्यात आलं 12च्या 12 मिराज विमानांमध्ये. त्याच्यानंतर आपले एअर टू एअर रिफ्युलर्स मागे आले आणि जसं मिराजेस वेस्टर्न पाकिस्तानकडे जायला लागले ते अचानक 30,000 फुटावरती गेले वरती, कारण पूर्ण रडार स्क्रीन्स आपल्याला माहिती होतं, पाकिस्तानकडे कुठली रडार्स आहेत ते माहिती होते. वरती गेले आणि तिथे डोंगरांची एक रांग आहे आणि त्याच्या पलीकडे बालाकोट आणि पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर सुरू होतं. त्याच्या तिथे ते परत खाली आले आणि खाली आले ते किती खाली आले, 200 फुटापर्यंत खाली आले. म्हणजे 200 फुटाच्या म्हणजे 500 फुटाच्या खाली जनरली रडार कव्हरेज त्यांना करता येत नाही आणि इतके रडार्स तिथे डिप्लॉय नव्हते, ही आपली इंटेलिजन्स होती. त्यामुळे ते आधी 30,000 फुटाच्या वरती गेले आणि तिथून मग परत खाली आले आणि खाली आल्यावर पटकन बालाकोटच्या रेंजमध्ये गेले आणि बालाकोटमध्ये सुद्धा ते स्पाइस बॉम्ब्स आहेत, त्याची 60 किलोमीटर स्टँड ऑफ रेंज आहे. म्हणजे 60 किलोमीटरच्या अलीकडनंच तुम्ही त्यांना फायर करू शकता. तर 60 किलोमीटरच्या स्टँड ऑफ रेंज मध्ये पोहोचले, साधारण 50 किलोमीटर पर्यंत पोहोचले, मिसाईल्स फायर केली आणि ते परत आले. टोटल ऑपरेशन फक्त 16 ते 17 मिनिटाचं होतं. सगळं फायर करून परत आले. त्या वेळेला 2 F-16 ऑलरेडी त्यांची याच्यामध्ये होती, त्यांनी स्क्रॅम्बल केली आणि 2 F-16 त्यांना लक्षात आलं की ते काहीतरी तिथे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये त्यांच्या इथे काहीतरी हालचाल होती, एवढंच त्यांच्या लक्षात आलं. आपण काय केलं होतं, पूर्ण वेस्टर्न बॉर्डरमध्ये सुखोईचं पूर्ण स्क्वॉड्रन तयार होतं. सुखोई 30 विमानं हवेत होती आणि ज्या वेळेला F-16 त्यांच्या मागे गेली त्यावेळेला रडार सिग्नल्स वरती त्यांच्या आली, त्यामुळे इतका मोठा फोर्स कंपोनंट होता की सगळी, म्हणजे त्या 2 F-16 काहीही करता आलं नाही. त्यांना लक्षात आलं की आपण जर त्यांच्या मागे गेलो तर आपल्याला काही चान्स नाही, म्हणजे मिराज 2000 तर आपल्याला पकडता येणार नाहीतच, पण आपण लगेचच मारले जाऊ. तर ते F-16 टेक ऑफ झाले, टर्न झाले आणि परत लँड झाले त्यांच्या रावळपिंडी बेसमध्ये. त्यांना काही करता आलं नाही आणि अशा पद्धतीने ज्या रूटने गेले होते त्याच रूटने ते परत आले आणि सकाळी 5:30 वाजता ब्रेकिंग न्यूज आली. DG ISPRनी स्वतः त्यांनीच कबूल केलं की हे इथे आले होते, पण त्यांनी ते काहीतरी झाडं पडली वगैरे असं ते त्यांच्या बाजूने त्यांनी स्टेटमेंट केलं. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यांनी काय स्टेटमेंट दिलं, त्यांनी ते नाकारलं, ते झालंच, कारण त्यांना F-16 वापरायचं नाही भारताविरुद्ध, हा एंड युजर अग्रीमेंट असते, ती त्यांनी सही केली होती. त्यामुळे त्यांना ती वापरायची परवानगी नव्हती अमेरिकेकडनं, ती त्यांनी वापरली. त्यामुळे त्यांना
कुठल्याही परिस्थितीत ते कबूल करताच आलं नसतं की आम्ही ती वापरली, त्यामुळे ते नाहीच म्हणत होते. आणि त्याच्यानंतर जे आपण इंटेलिजन्स इनपुट्स घेऊन क्रॉस चेक केलं, व्हेरीफाय केलं की 100% तिथे इतके, कारण ते मोबाईल सिग्नेचर्स बंद झाले तेवढे त्या एरियामध्ये. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2 महिने तिथे पाकिस्ताननी कोणालाच येऊ दिलं नाही, पाकिस्तान आर्मीने. तर ते कशासाठी मग, हे खूप नंतरचे प्रश्न होते. आणि मी जसं सुरुवातीला म्हणलं की ही पॅराडाईम शिफ्ट होती. 1971 नंतर इव्हन कारगिलच्या युद्धामध्ये सुद्धा आपली विमानं पाकिस्तानची LOC लाईन क्रॉस करून गेले नव्हते, त्यावेळी परमिशन नाही दिली. पण या वेळेला इतका निर्धार होता की आपण नुसती लाईन क्रॉस नाही केली, पूर्ण त्याच्या हार्टलँड मध्ये गेलो, म्हणजे अख्खं पाकिस्तान आपल्या रेडारवरती आहे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलो. म्हणजे हे खूप होणं महत्वाचं होतं. म्हणजे हे काहीच करणार नाही, म्हणजे न्यूक्लिअर डिटरन्स, म्हणजे आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत म्हणून मग भारत गप्प बसेल आणि काही करणार नाही, हे हा जो त्यांचा युक्तिवाद होता तो आपण पूर्णपणे बेचिराग केला आणि हे सक्सेसफुली आपण केलं. त्याच्या म्हणजे हा पूर्णपणे पॉलिटिकल डिसिजन असतो आणि त्यामुळे हे शक्य झालं, क्लिअर कट डिसिजन आल्यामुळे. त्याच्यानंतर मी आता 18,000 फुटावरती तिकडे पोस्टेड होतो. तर तिथे पेट्रोलिंगच्या वेळेला 10-10 फूट बर्फ असतो, 10-15 फूट बर्फ असतो आणि कॅरेबिनर्स वगैरे लावून आम्ही पेट्रोलिंग करत असतो. तर पेट्रोलिंग करता करता एक जण घसरला आणि पूर्ण त्या क्रेवाईस म्हणतात, त्या क्रेवाईसच्या आतमध्ये तो जातो, म्हणजे दरीत आत जाऊन, आणि बर्फातली दरी, आणि त्या दरीच्या आत टेम्परेचर म्हणजे -20, -30 वगैरे असं असतं. आणि ते आपण इमॅजिन करू शकत नाही. तर -20 म्हणजे किती, तर साध्या हाताने जर रायफल पकडली तर हात चिकटतो, ते कातडं चिकटतं रायफल आणि बाहेर येत नाही, सगळं रायफल ते चिकटलेलं राहतं, म्हणजे इतकं ते असतं भयान. तर तो आत गेला आणि सगळ्यांना असं वाटलं की आता काही म्हणजे वाचवणं शक्य नाहीये याला. आणि कारण तिथे मॅक्सिमम वेळ असतो हे 30 सेकंद, म्हणजे आडवाटेने गेले, खाली गेले आणि त्या क्रेवाईस मध्ये जाऊन त्याला खेचलं बाहेर आणि तो अर्धमेला झाला होता. पण जेव्हा तो त्याचा कमांडर तिथे पोहोचतो तर त्या कमांडरला तो म्हणाला की साप म्हणजे पता था पाहू, म्हणजे हा विश्वास की मला एकट्याला सोडणार नाही, मला जर काही झालं तर नक्की उचलून घेऊन जातील. आणि ह्याचे अगदी उलटे असतात की पाकिस्तानी ज्या वेळेला हे शहीद होतात, कारगिलमध्ये ज्या वेळेला झाले तर त्यांनी डेड बॉडीज घ्यायला सुद्धा त्यांनी नकार दिला होता घ्यायला. तर हा फरक असतो. द न्यूज लाईन, अचूक वेधक.